मानेवाडी अंगणवाडीत गॅस गळतीमुळे भडका, मोठी जीवितहानी टळली। राधानगरी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील मानेवाडी येथील अंगणवाडीत सकाळी 8:30 वाजता गॅस गळतीमुळे भडका उडाला, परंतु सुदैवाने वेळेवर दक्षता घेतल्याने मोठी जीवितहानी टळली असून काही साहित्य जळून नुकसान झालं आहे। मानेवाडी येथील अंगणवाडीत एकूण 19 बालकांची नोंद झाली असली तरी घटनेच्या वेळी केवळ 10 विद्यार्थी उपस्थित होते। मुलांसाठी खाऊ तयार करत असताना गॅस पाईपमधून गळती सुरू झाल्याचं सेविकांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ सर्व मुलांना वर्गाबाहेर काढले। त्यानंतर काही क्षणातच स्फोट होऊन आगीने रुद्ररूप धारण केलं। आगीच्या झळा अंगणवाडीच्या दरवाजासह छतापर्यंत पोहोचल्या। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। भोगावती कारखान्याच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वरपे यांनी दिली। तसेच गॅस पाईप एक्सपायरीबाबत संबंधित गॅस वितरण संस्थेकडे चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मी पाहिलं त्या मला निदर्शन आलं की किचनची सुविधा असताना जागा असताना सुद्धा त्यांनी किचनच्या बाहेरल्या साईडला म्हणजे अंगणवाडीचे मेन जी आहे खोली त्याच्या कोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये त्यांनी शिजवलं। 2-3 महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा इथे मीटिंग घेतली होती, यांच्याच अंगणवाडी बीटची मीटिंग घेतली होती, त्यांना सगळ्या सूचना दिल्या। याच्यापूर्वी वारंवार आम्ही सुरक्षा अंगणवाडी गॅस कनेक्शन असेल किंवा इतर सेफ्टी कशी बाळगावी याच्यात वारंवार सूचना देत असतो। तरी त्यांनी अंगणवाडीच्या किचनमध्ये ते गॅस कनेक्शन न लावता किंवा सेट न जोडता त्यांनी त्या कोपऱ्यामध्ये जोडलेला होता। ही चुकीची गोष्ट आहे। त्यांनी ह्या गोष्टी करायला नसल्या पाहिजेत। त्यांचा आम्ही खुलासा घेऊ। जे किचन इथं आहे, किचन म्हणून इथं जे खोली आहे त्या खोलीमध्ये कट्टा सुद्धा नाही किचनचा, त्याबद्दल काय सांगाल? हां, कट्टा म्हणजे ह्यांना सर्व सांगितलेलं आहे आम्ही की ग्रामपंचायतकडे आपल्या लेखी मागणी जसं किचन कट्टा असेल किंवा शौचालय जे काय असतील आपल्या भौतिक सुविधा किंवा पायाभूत सुविधा ज्या पाहिजेत ह्या सर्वाची मागणी करावी आणि तेव्हा म्हणजे आपली अंगणवाडी ही परिपूर्ण होईल। या सर्व सूचना यांना दिलेल्या आहेत, यापूर्वी वारंवार सूचना दिलेल्या आहेत। यांनी सुद्धा पाठपुरावा ग्रामपंचायतकडून केलं पाहिजे, ग्रामपंचायतीने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे। दरम्यान या अंगणवाडीत गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत। अंगणवाडीच्या किचनमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने वर्ग खोलीतच गॅस सिलेंडर ठेवून स्वयंपाक केला जात होता। किचनमध्ये किचन कट्टा किंवा अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध नसून त्या खोलीचा वापर जुनी कौले ठेवण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलं आहे। वर्ग खोलीतच खेळणी, बेंच व इतर साहित्याच्या अडगळीत मुलांना बसवले जात होते आणि त्याच ठिकाणी जेवणही दिले जात होतं। या संदर्भात वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत प्रश्न विचारले असता संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीर असल्याचं मान्य केलं। तसेच यापूर्वीच येथे बैठक घेऊन सूचना देण्यात आल्याचं आणि अपुऱ्या सुविधांबाबत ग्रामपंचायतीला कळवण्याचे निर्देश सेविकांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले। घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे, तलाठी हरीश शिंदे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली। या अपघातासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर जबाबदारी टाकली जात असली तरी त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे। केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।